अगदी मटणालाही लागेल अशी काळ्या मसाल्यातली आपण अंड्याची भाजी कशी बनवायची ते बघणार. इथे सोडून अंड्याची भाजी केलेली आहे. त्याला एक अप्रतिम अशी चव असते. गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर तर अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे. खूप छान लागते. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अंड्याची सोडून भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी वाटण्यासाठी मी इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 3 कांदे व्यवस्थित असे भाजून घेतलेत गॅसवरती. थोडंसं खोबऱ्याचा तुकडा सुद्धा मी गॅसवर भाजून घेतलाय. मूठभर फुटाणे घेतलेत, आलं आणि लसूण घेतलंय. तर मी इथं खोबरं व्यवस्थित असं चिरून घेते, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल. तर मी आता इथं व्यवस्थित असं चिरून घेतलंय. सगळं व्यवस्थित चिरून झाल्यानंतर मी एक मिक्सरच्या भांड्यात हे सगळं टाकून घेते. मी एकाच याच्यात सगळं हे बारीक करणार आहे, कारण माझ्या मिक्सरच्या भांड्यात हे सगळं बारीक होतं, त्यामुळे मी घेतलं. जर तुमच्याकडे बारीक होणार नसेल तर तुम्ही आधी लसूण खोबरं काढलं तरी चालेल, त्याच्यानंतर एक एक वाटण द्या. तर मी हे सगळं एकत्र व्यवस्थित असं वाटून घेते. त्यात मी थोडंसं पाणी टाकून त्याची एक फाईन पेस्ट बनवून घेते. अगदी हिरवंगार असं वाटण तयार झालं, तुम्ही बघू शकता. तोपर्यंत मी इथं गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्यात 2 चमचे तेल टाकले आणि हा मसाला व्यवस्थित असं टाकून तेल सुटून दिलं. अगदी व्यवस्थित असं साईडने तेल सुटायला लागलं की त्यात मी 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि इथं 2 चमचे मी काळा मसाल्याचा वापर करते, कारण मी इथं काळ्या मसाल्यातली ही भाजी बनवणार आहे. तर हा घरगुती काळा मसाला आहे, त्याचा मी वापर केलेला आहे. तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याला छान असं तेल सुटलं की आपण त्यात पाणी टाकून येऊया. मी तर गरम पाण्याचा वापर केलाय. मिक्सरचं भांडंच व्यवस्थित असं धुवून वापरलंय. तर मी अंदाजाने इथे 3 व्यक्तींसाठी भाजी बनवते, त्या अंदाजाने मी पाण्याचा वापर करते. थोडंसं गरम पाणी, मी तर गरम पाण्याचा वापर केलेला, म्हणजे त्याने एक छान अशी तरी येते. तर तुम्ही बघू शकता, अगदी 3 व्यक्तींच्या अंदाजाने मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि ते थोडंसं असं गरम होऊन द्यायचं. त्यात मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडंसं गरम करून घेतलं. तुम्ही बघू शकता वाफा निघतात त्याच्या. तर त्यात मी आता अंडे सोडून घेते. तर अंडं असं घ्यायचं, डायरेक्ट चमच्याने फोडून डायरेक्ट ते असं वाटणात सोडून द्यायचं. इथे मी 4 ते 5 अंडे फोडून घेते. अगदी छान लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अंडे सोडल्यानंतर मात्र रस्सा अगदी अजिबातही ढवळायचा नाहीये, नंतर ते अंडे फुटून जातात. तर अंडे एकदम असे शिजेपर्यंत अजिबात त्याला ढवळायचं नाहीये. कमी गॅस करून तर छान असे 10 मिनिटं शिजवून द्यायचे अंडे, म्हणजे त्याची एक चव सुद्धा त्यात उतरते. तर तुम्ही बघू शकता इथं अगदी उकळी आली आहे त्याला. तर तुम्ही 10 मिनिटं हे असं व्यवस्थित असं शिजवून देते. मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं नाही, कारण त्याची तरी निघून गेली असते आणि अगदी 10 मिनिटात शिजून होतं, त्याच्यामुळे काही जास्त हे केलेलं नाहीये. तर तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटात असं व्यवस्थित असं शिजून घ्याल. तुम्ही त्याला हाताने फोड करून करून सुद्धा बघू शकता. तर त्यात मी आता चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते. अगदी तुम्ही बघू शकता, अगदी मटणासारखी त्याला तरी आली आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीलाही सुद्धा अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मिनूज किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तसंच ही रेसिपी शेअर करा. तसेच रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.